खरं आहे. पण देव स्वतः ज्ञानोबांना म्हटले, ज्ञानदेवा तुम्ही असं करा, तीर्थयात्रेला जायचंच आहे ना तर नामदेवाला सोबत घेऊन जा. माझ्या नामाला सोबत नाही. आता थोडं थोडं नामदेव महाराज पंढरपुरातील संत आल्यावर थोडं 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 यांच्या भेटीने थोडा थोडा त्यांचा समन्वय वाढत होता. नामदेवरायांची थोडी यांच्याविषयी असलेली भीती कमी होत होती, कारण ते मगाशी फारच बेले होते ना. थोडी भीती कमी होत होती. देवा नामदेवरायांना देवानी बोलवलं, सांगितलं, नामा एक कर म्हणे. काय? तू या संतांच्या सोबत तीर्थयात्रेला जा. देवा मला ना तुला सोडून कुठं जावं वाटत नाही. आणि माझा एक नियम आहे, कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेहमी तयाचे दर्शन. ज्या देवाचे कटावर कर नाही त्याचं मी दर्शन सुद्धा घेत नाही. असे काही काही भक्त आहेत ना, जे फक्त आपल्या आराध्याच दर्शन करतात, बाकी कोणाचं करत नाहीत. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेहमी तयाचे दर्शन. अलत्या भलत्याला देव म्हणत नाही मी तुला सोडून. बर, पण जाऊ दे ना देवा, मी नाही नामा. थोडे तुला आणखीनही पृथ्वीवरची तीर्थ पाहायला मिळतील. पृथ्वीवरची भूतळीची तीर्थे पाहावी नयनी म्हणून तू जा. या भूतलावरची तीर्थ तुला नयनीने पाहायला भेटतील डोळ्यांनी म्हणून तू जा. ठीक आहे. यात्रेचा मार्ग ठरला. ठरलेले असताना त्यावेळेचे समकालीन संत ज्ञानोबांसोबत भारत भ्रमणाच्या तीर्थयात्रेला निघाले. आता ही तीर्थयात्रा मोठी आहे. थोडा थोडा प्रसंग सांगून आपण पुढे चालू. निघाले. कुठं आले तर तीर्थयात्रा ते निघत असताना त्यांनी पहिल्यांदा मार्गक्रमण करत करत ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, नामदेव महाराज, सावता महाराज, गुरुबा काका, त्यावेळेचे समकालीन संत निघाले. पंढरपूरवरून पौर्णिमेचा काला करून निघाले. निघाले तर मी सांगतो तुम्हाला, जर महाराष्ट्र तुमच्या डोळ्यासमोर असेल तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. महाराष्ट्रामधून पंढरपुरातून यांची तीर्थयात्रा सुरू झाली. ते पहिल्यांदा परळी वैजनाथाला आले. परळी वैजनाथाला, वैजनाथा एक ज्योतिर्लिंग आहे, नागनाथाकडे त्यांनी प्रवास केला. तिथून ते परळीला जात असताना, परळीच्या दिशेने निघालेला असताना पहिल्यांदा पंढरपूर निघालं की पंढरपूरहून एक मोठं क्षेत्र लागतं. ते मोठं क्षेत्र आहे बार्शी. दिंडीमध्ये पैदल जाणाऱ्या लोकांना जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत जा एखाद्या वर्ष पैदल. बार्शी आहे, त्या बार्शीचं नाव आजही भगवंत बार्शी आहे. या बार्शीचा इतिहास काय आहे? या बार्शीला भगवंताचं मंदिर आहे, फार पुरातन आहे. या बार्शीला अंबरीश नावाचा एक राजा होता. या अंबरीश नावाच्या राजाची नगरी आहे. अंबरीश नावाच्या राजाची नगरी आहे. हा अंबरीश राजा मोठा भगवत भक्त होता. तो एक व्रत करायचा, ते द्वादशीचं व्रत करायचा. कोणी एकादशीचं करते, कोणी दशमीचं करते, कोणी द्वादशीचं करते. एक सांगू का, एकादशीचं व्रत फक्त एकादशीच्या दिवसाचं नाही, ते 3 दिवसाचं आहे. दशमीच्या दिवशी एकच वेळेत जेवण, द्वादशीला माफ करा, दशमीच्या दिवशी एकच वेळेत जेवण, एकादशीला काहीच खायचं नाही, आणि द्वादशीला फक्त एकच वेळेत जेवण. असं हे 3 दिवसाचं व्रत आहे एकादशीचं. आता तर एकादश असली तर बापा 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 बापा, संध्याकाळी सुरू होते, माय उद्या एकादश आहे, आज जेवण घेऊ दे. आधीच पेट्रोल भरून घेतात. माय उद्या एकादश आहे. एकादश पण अशी नसते नाही का, एकादश पण काय आज उपास आहे, माई एकादश आहे, काय खाल्लं मग एकादशचं? काही नाही, फक्त अर्धा किलो साबुदाणा खाल्ला एकटीनं. आणखीन काहीच नाही, फक्त डझनभर केळं खाल्ले. आणखीन काहीच नाही, फक्त 1 किलोवर सफरचंद खाल्ले. काहीच नाही, अर्धा किलो चिक्कू खाल्ले. ह्यापा कधीच पोट बिघडत नाही, पण ती एकादश झाली कीच पोट बिघडते. उलट एकादशीला निराहारी राहायचं सांगितलंय. तुम्हाला निराहारी जमत नसेल. उपवास शब्दाचा अर्थ काय आहे? वास शब्द आहे, वास. वास म्हणजे राहणे आणि उप म्हणजे जवळ. ज्या दिवशी देवाच्या जवळ सत्संगाने राहणे म्हणून तो उपवास, त्याला असं नाव आहे. पण आपलं तर असं आहे,
नाही बाई, मी काहीच खात नसतो. ते एक दृष्टांत सांगतात जुने कीर्तनकार. सांगतोच जरा थोडा मध्ये मध्ये फवारा असावा म्हणून. राहू देऊ का, सांगू? नाही नाही, सांगा. तेच तर पाहिजे तुम्हाला. हा. नाही का? खरं का पाटील? ते मग एक दोघा जणांचं कुटुंब, नवरा दररोज ऑफिसवर जाणारा. जाऊ द्या, राहू देतो. गावखरी. हा, गावखरीच. हा. मग काही दोघं हे लक्षात येणार. दोघं पती पत्नी. हा नोकरीहून आला की ती त्याला ताट वाढायची. का ग तू जेवण? तुमच्या जेवणातच माझी तृप्ती आहे, मी नाही जेवत. हे पा, तुम्ही पोटभर जेवले ना, मला लय बरं वाटतं. माझं जेवणच होतं. त्याला वाटेल का पायटी आपल्यासोबत जेवत नाही, संध्याकाळी आपल्यासोबत जेवत नाही, वजन तर दर दिवसाले 2 किलो वाढा लागलं. गमक काय, शोध लावला पाहिजे. मग हे बा म्हणे, नाही मेळ तर लावलाच पाहिजे. याचा लेखाचा जेवत तर नाही, खात पीत काही नाही, माय देखता, वजन कसं वाढा लागलं. नाही नाही म्हणे, आज काहीतरी शोध लावला पाहिजे. आणि ऑफिसला म्हणून निघालं. 12 वाजता जेवण करून घरून निघालं. 10 वाजता घरून निघाला. मागच्या तिकडून गेला. कौलाचं घर होतं. वरचं बरोबर थोडंसं कौल सरकलं, घरावर गेला आणि घरावर बसून राहिला. ऑफिसला गेला म्हणून. बरोबर 11 वाजले. गावात ऊस विकणारा आला. ऊस घ्या, ऊस. ऊस घ्या, ऊस. मी उसावाला नाही बरं. ऊस घ्या, ऊस. केवढ्याचे दिले दादा ऊस? 25 रुपयाची जोडी. जोडी विकत होती. 25 रुपयाची जोडी, 2 ऊस आहेत. बरं द्या 25 रुपयाचे 2 ऊस. मस्त बसली, टीव्ही लावली, मा नवऱ्याची बायको, आणि बसली पाहत. बसली पाहत. खाता खाता ऊस वीस खाल्ला, शिवट्या बिवट्या फेकून लगेच. मग आला गावात पेढे विकणारा. पेढे घ्या, पेढे. पेढे घ्या, पेढे. कसे दिले दादा पेढे? 40 रुपये. येत नाही 40 रुपयात किलो. आपल्या काय घरून चाललं, कमी भावात देऊ आपण. 40 रुपयात किलो वर द्या. मग 1 किलो लावला तिनं KGF. 1 किलो पेढे खाल्ले दादा, 1 किलो पेढे. अरे बाप, 12 वाजले. दुपारचे मग वाजले 2. 2 वाजता तिनं टाकली खिचडी. भात. खिचडी अशी लावली, घमघमाट वास, त्या तुपाची खिचडी अशी मस्त एकदम असं सगळा भाजीपाला वापरून केलेली. थोडक्यात पुलाव अशी खिचडी केली. सुंदर खिचडी केली. अर्धा किलो तांदळाची खिचडी एकटीनच खाल्ली. मस्त बसली असं मोठं खाल्लं. त्यात ते सोयाबीन चिल्ली सारखं असं मस्त खिचडी खाल्ली. अरे बाप रे, ते म्हणलं का वजन वाढायचं कारण हे आहे. बरोबर त्यानं 5 वाजू दिले आणि असा दारातून उतरला. 5:30 वाजता त्यानं बेल दाबली. टांगटून नाही का, खटखुट खाट टांगटून काय असेल ते. दरवाजा उघडला. उघडल्यानंतर याचा पारा चढेल होता. वकील होता, वकील. हा होता वकील. राग घरात आला. अहो आले तुम्ही? हिन लगेच चेहरा, कारण हिच्यासारखी नाटकी नाहीच. आले तुम्ही? आज काय म्हणते कोर्टाची मात? ते म्हणते तांदळाचा अर्धा किलो भात. आज काय म्हणते कोर्टाची मात? ते म्हणे तांदळाचा अर्धा किलो भात. नाही हो, अशी काय करतात धासपूस? ते म्हणे 25 रुपयाचे 2 ऊस.
तुम्ही असे का घेता बरं आडेवेडे? ते म्हणे 40 रुपयाचे किलोभर पेढे. 40 रुपयाचे किलोभर पेढे. ती म्हणे तुम्हाला हे सगळं कसं कळलं? ते म्हणे एवढं सगळं तुला माया वाचून कसं गिळलं तेवढं सांग आता. नाही का? काही लोक खात नाही, तयार असतात ते एकादशी वरून विषय. मुळात उपवास हा विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलं की 15 दिवसातून मनुष्य एक दिवस तरी शरीर त्याचं डायजेशन सिस्टम व्यवस्थित होण्याकरता एक दिवस त्याने काही न खाता उपवाशी राहावं. विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलंय की एकादशी हा उपवास शरीरासाठी चांगला आहे. एक दिवस काही न खाता, नाही जमेल तर मग सफला, नाही सफला जमलं तर सजला, दूध घेऊन. पण ते हविषान्नन मी तुम्हाला विनंती करतो बापो, तुमच्या पायावर पडतो, पण तुम्ही ते साबुदाणा खाऊ नका. आजच साबुदाणा सोडा. कारण साबुदाणा एवढा शरीराला हानिकारक घटक जगात कुठंच नाही आहे. एवढा घातक आहे साबुदाणा. तुम्ही डॉक्टरांना विचारा साबुदाणा किती घातक आहे. फार घातक आहे. आपल्या घरात अशा काही वस्तू आहेत की ज्या आपल्यासाठी घातक आहेत. तुम्ही हे वापरताना रिफाइंड तेल हे फार घातक आहे. तुम्ही घरात वापरणारं मीठ घातक आहे. तुम्ही खाता ती साखर घातक आहे. महाराज मग सगळंच घातक आहे काय? आम्ही काय माती खा? सांगतो, पर्यायी सांगतो. तुम्ही जे तेल वापरता ते रिफाइंड तेल घातक आहे. आजही महाराष्ट्र सोडला तर राजस्थान तिकडची लोक सरशप म्हणजे मोहरीचं तेल खातात, सरसो तेल खातात. त्याला संस्कृतमध्ये सरशप म्हणतात. सरसो तेल खातात. हे तेल घातक किती आहे सांगू बाबा? तेल काय भाव आहे? मी तुम्हाला सांगतो कसं घातक आहे. तेल काय भाव आहे? 140. सोयाबीन काय भाव आहे? 4000. 4000 सोयाबीन म्हणजे 40 रुपये. 40 रुपये किलो सोयाबीन आहे आणि 140 रुपये किलो तेल आहे, बरोबर? 10 किलो सोयाबीनचे पैसे 400 रुपये. तुम्हाला गणित कळते का फक्त डोक्यावरून जाईल? 40 रुपयाचं 1 किलो सोयाबीन, 10 किलो सोयाबीन 400 रुपयाचे. 10 किलो सोयाबीन मधून फक्त 3 किलो तेल निघते. ओरिजिनल तेल सोयाबीन मधून 10 किलो सोयाबीन मधून गोपाल भाऊ 3 किलो तेल निघते. 3 किलो तेल 140 रुपयांनी झालं केवढ्याचं? 420 रुपयाचं. 420 रुपयाचं तेल झालं. सोयाबीनच 400 रुपयात झालं. सोयाबीन जर 400 रुपयाचं झालं तर तुम्हाला त्याला 420 रुपयात तेल द्यायला पुरते का? नाही परवडत. त्याला देणाऱ्याला नाही परवडत. मग तरी सुद्धा तो 420 रुपयात 3 किलो तेल का देते? याचं कारण तेलामध्ये 10% भागच तेल आहे आणि 90% केमिकल आहे. कोण्याही तेलावरच्या प्लांटवर जाऊन पहा. हे ब्लॉकेज, हे हृदयाचे आजार हे कशामुळे माहितीये का? निव्वळ तेलामुळे. तुमच्याकडे जर एखादा लाकडी घाणा असेल किंवा लोखंडी घाणा असेल, घरचं सोयाबीन घेऊन जा आणि डोळ्या देखत तेल काढून आणा ते खा. जर जगायचं असेल तर. आणि मरायचं असेल तर नाही अंबुजाची कॅन आणली आम्ही, अंबुजाची. ती अंबुजाची आणा, यमुनेची आणा, नाही तर पॅरे काय असेल ते कोणत्या कंपन्या ते नाही का ते येतात टीव्हीवर ऍडव्हर्टाईज, त्याची कोणती आणा, ते तर काहीच कामाचं नाही. फॉर्च्यून कोणती कॅन आणा तुम्ही. सर्वात जास्त होईपर्यंत तेलाचा वापर कमीच खावा. कारण तेल शरीरासाठी फार घातक आहे. पहिलं तेल. दुसरं साखर. आता साखर तुम्ही तयार करताना पाहिले नाही. आम्ही साताऱ्याला नेहमी जातो. जगातल्या साखरेचं सगळ्यात जास्त उत्पन्न सातारा जिल्ह्यात आहे. साताऱ्याला सगळ्यात मोठा जगातला कारखाना कृष्णा सहकारी कारखाना आहे. त्या कारखान्यात गेलो. साखर मध्ये सुद्धा 90% केमिकल आहे दादा. जेवढी पांढरी साखर तेवढी शरीराला घातक. मग महाराज आम्ही काय खाऊ साखरीच्या जागेवर? तेलाच्या जागेवर पर्याय मोहरीचं तेल, तुम्ही काढून आणलेलं डोळ्या देखत तेल, शेंगदाण्याचं तेल, हे तेल. मग साखरेच्या जागेवर सेंद्रिय गुळ भेटतो आजकाल. बिना केमिकलचा गुळ भेटतो. तो गुळ वापरा, गुळ खा. पहिले पाहुणे घरी आले की चहाची पद्धतच नव्हती, गुळ आणि शेंगदाण्याची पद्धत होती. चहाची पद्धती आता इंग्रजांनी आणली 150 वर्षात. दुसरी गोष्ट, तुमच्या घरातलं मीठ पहिले फेकून द्या. मग आम्ही काय खा? मीठ फेकून द्या.
जुनं मीठ होतं काका, जुनं मीठ, खडा मीठ. खडा मीठ माहितीये तुम्हाला? जुनं खडे मीठ. आजी ते खडे भेटायचे आणि घरी आणून काय करायला लागत होते ते खडे? हा, ते खडे जुने कुटा लागत होते, बारीक करावं लागत होते, नंतर वापर. ते केमिकल नव्हतं त्यात. आता हे जेवढं आयोडीन आहे तेवढं केमिकल आहे. केमिकल शिवाय वस्तू शुद्ध होतच नाही. म्हणजे खडा मीठ आणा, नाहीच जमलं तर एक सैंधव मीठ, बाजारात सैंधव मिठाचे खडे भेटतात. ते सैंधव मीठ जर भाजीला वापरलं तर आयुर्वेदाने सैंधव मीठ चांगलं सांगितलं. आता ते मीठ तयार करताना जर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी समुद्रातलं पाहिलं ना तर तुम्ही मीठच खाणार नाही. ते सैंधव मीठ, ह्या सैंधव मिठाच्या दगडासारख्या खाणी असतात, त्या खाणीतून आणतात आणि त्याच्यावर प्रक्रिया करून तयार करतात. ते तापून त्याला सैंधव मीठ खा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. घरातला कुकर पहिले घराच्या बाहेर फेकून द्या. तुम्ही म्हणाले का हे काय, हे काय, याचं का डोकं फिरलं काय? पहिलं घराच्या बाहेर फेकून द्या. का? कारण ते अन्न गॅसने शिजलेलं असतं, त्यात गॅस होतो आणि त्या गॅसने नैसर्गिक अन्न शिजत नाही. 2 भात टाका तुम्ही, एक चुलीवर टाका मोकळा भात, म्हणजे एका पातेल्यात भात टाका, त्याला झाकू नका, नंतर झाका शिजण्यासाठी. चुलीवर भात शिजवा आणि कुकरात भात शिजवा. खोटं नाही बोलत. जी नैसर्गिक चव चुलीवरच्या भाताला आहे पातेल्यातल्या, ती चव त्या कुकरातल्या भाताला नाही. अरे उदाहरण सांगतो, प्रेस्टिजचं कुकर माहिती आहे तुम्हाला? प्रेस्टिज कंपनीचं कुकर आहे. त्या प्रेस्टिज कंपनीचा जो मालक आहे, त्याची जी मालकीन आहे, तिची मुलाखत घेतली मीडियावाल्यांनी आणि त्या माऊलीला विचारलं, म्हणे दिवसाला तुमची एवढी कुकर विकतात, तुमची कुकराची कंपनी आहे, नेमकं तुम्ही अन्न कशात शिजवता? तिने सांगितलं, माझ्या घरी ॲल्युमिनियमचा एकही भांड नाही. माझ्या घरी स्वतः आम्ही जरी कुकर उत्पन्न करत असलो तरी कुकर माझ्या घरी नाही. माझ्या घरची सगळी भांडी ताव्यापासून मातीची आहेत. तुम्ही आम्ही तर झाली का शिट्टी? शिट्टी वाजली. सोडू नका गाडी, लगे थांबा. असं आहे तुमचं आमचं. पहिलं कुकर फेका घराच्या बाहेर. जुनं तुम्हाला ते माहित होतं का? ते तवली होती मोठी, त्यात ते डाळ शिजवत होते, माहित आहे तुम्हाला? त्याला ते हे लावायचे, माती लावायचे, ते बाहेर. ते गेलं हो सगळं बालपण. घरात बाहेर असं चुलीवर मस्त हिवाळ्याच्या दिवसात घरच्या गाईचं दूध असायचं आणि ते असं मोठं बघून त्यात दूध राहायचं, त्याच्यावरची साय. संपलं असं जगा. बाबा आम्ही म्हणजे गावातलं घर बांधलं पण आमची स्वयंपाक खोली आजही आम्ही मातीची ठेवली. कारण मातीशी माणसाचा संपर्क पाहिजे. जेवढी तुमची तावा सुद्धा मातीचा भेटतो. ते मातीचे गाडगे होते जुने, ते गाडगेही गेले. अशा बऱ्याच वस्तू आहेत. आणि ती मिरची बिरची त्या केमिकलच्या अजिबात नका खाऊ. घरी मिरची कुट कर जा. तुमचं तर असं झालं सगळं आता आयतच. असू द्या. अंबरीश राजा, एकादशीवरून गोष्ट निघाली, साबुदाणा खाऊ नका. साबुदाणाने 4 वाजवले. साबुदाणा खाऊ नका. अंबरीश राजा आहे. अंबरीश राजा द्वादशीचं व्रत करतो. त्या अंबरीश राजाकडे एक दिवस द्वादशी सोडण्याकरता दुर्वास ऋषी आले. लवकर बोलतो. दुर्वास ऋषी आले आणि त्या दुर्वास ऋषींनी अंबरीशाला द्वादशी सोडण्याकरता आले. अंबरीश म्हटला, महाराज जा तुम्ही गंगेवरून स्नान करून या, मी भोजनाची व्यवस्था करतो. अंबरीशाला द्वादशी सोडायची होती आणि द्वादशी 12च्या आत सोडावी लागते. द्वादशी 12च्या आत सोडावी लागते. दुर्वास महाराज नदीवर स्नानाला गेले पण ते लवकर येत नव्हते. दुर्वासांना वाटलं आपण न जाण्याच्या आधीच हा द्वादशी सोडतो का काय, म्हणून ते परीक्षेसाठी आले होते. आता आपण जर महात्म्याच्या अतिथीच्या आधी जर जेवण केलं तर आपल्याला पाप लागेल, पण करायचं काय? द्वादशी नाही सुटली आपली तर काय होईल? व्रत जाईल आपलं. म्हणून अंबरीशाने पर्याय म्हणून हातावर पाणी घेतलं आणि पाण्याने आचमन केलं की द्वादशी सुटली असं गृहीत होतं आणि त्यानं द्वादशी सोडली. तेवढ्यात दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषी आल्यानंतर दुर्वास ऋषी म्हणायला लागले, का रे द्वादशी सोडली महाराज, माझ्या आधी जेवला, आमच्या आधी जेवले तुम्ही, पाप लागेल, असं तसं बोलायला लागले. देवाला राग आला. देवाने आपलं चक्र काढलं आणि दुर्वासानी आपली कृत्या काढली आणि त्या कृत्येने अंबऋषीला मारणार. तेवढ्यात देवाने भक्त असणाऱ्या अंबरीश त्या कृत्येवर देवाने आपलं सुदर्शन सोडलं, त्या कृत्येचा नाश केला आणि ते सुदर्शन दुर्वासाच्या मागे लागलं. दुर्वास धावत होते.
ते सुदर्शन त्यांच्या पाठीमागे धावत होतं. दुर्वास शिवाकडे गेले. भोलेनाथ वाचवा मला, मी नाही वाचू शकत. तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा. ब्रह्मदेवा वाचवा मला, मी नाही वाचू शकत. तुम्ही देवाकडे जा. देवा वाचवा मला, तुमचं सुदर्शन माझी मान कापेल. हे बाबा, तू माझा अपराध नाही, मी सुद्धा माझ्या सुदर्शनाला आवरू शकत नाही. आवरू शकतो माझा भक्त. एक काम कर, ज्याचा अपराध केला त्याच्याकडे जा. अंबरीशीकडे दुर्वास आले आणि त्या दुर्वासाने अंबरीशीच्या चरणावर दंडवत केला. अंबरीशी राजा, मला वाचव, मी तुझा अपराधी आहे. आणि त्या सुदर्शनाला अंबरीशीने नमस्कार केला. ते सुदर्शन लुप्त झालं. ही कथा ज्या ठिकाणी घडली, ज्या ठिकाणी भगवान परमात्मा साक्षात अंबरीशाला भेटायला आले, ते बार्शी म्हणून पंढरपूरच्या जवळ भगवंत बार्शी ज्याला म्हणतात, असं बार्शीचं ठिकाण आहे. त्या बार्शीला हे आले आणि बार्शीला मुक्काम पडला. आणि मुक्काम केल्यानंतर आता आजचे दिवस आपणही मुक्काम त्यांचा करू. आजही आपण मुक्काम करू. ज्ञानोबा आदी सर्व संतांचा त्या ठिकाणी मुक्काम झाला. आणि मुक्कामानंतर सर्व उद्या उरलेली तीर्थयात्रा करायला जाणार आहेत. ते पुढे येणार आहेत. आपल्या उज्जैनला जाताना मुक्ताई नगरवरून जाणार आहेत. हे आपलं भाग्य आहे. उद्याचा प्रसंग, उद्याच्या कथा मोठ्या आहेत. आणि उद्या ज्ञानोबाऱ्यांची तीर्थयात्रा पूर्ण करून पंढरपूरला आल्यानंतर स्वतः पांडुरंग परमात्म्याचा कार्तिकेचा शुद्धतला सोहळा करून वद्य एकादशीला ज्ञानोबाऱ्यांचा समाधी सोहळा पाहायचा आहे. उद्या ज्ञानोबारे आपल्या कथेचं शेवटचं सत्र आहे. उद्याच्या कथेमध्ये ज्ञानोबारे समाधी घेणार आहेत. म्हणून उद्याची कथा समाप्त होईल. उद्या कथेने सांगता होईल, ही तुम्हाला विनंती आहे. आणि उद्या येत असताना, उद्या आपली कथा थोडी लवकर उरकेल. 4 वाजता उद्या गावातून दिंडी प्रदक्षिण आहे. उद्या मोठमोठे गायक आपल्या गावात दिंडीसाठी येणार आहेत. उद्या दिंडी प्रदक्षिणा गावात होणार आहे. सर्वांनी आपापल्या दारात सडा टाकून स्वागत करा, रांगोळ्या काढा, आपापल्या दारात विनेकऱ्याची पूजा करा. ज्ञानोबारायच विनेकऱ्याच्या स्वरूपात दिंडीमध्ये येत आहेत असं आपण गृहीत धरू. आपल्या ग्रंथाची उद्या मिरवणूक म्हणजे दिंडी निघणार आहे गावातून. त्या दिंडीचं स्वागत सगळ्यांनी करायचंय. सर्वांनी दिंडीत सहभागी व्हायचंय. उद्या सर्वांनी दिंडीत या. दिंडीचा आनंद, कोणाला पावली, कोणाला फुगडी, कोणाला करायची असेल त्या सर्वांनी असा आनंद घ्या. आजची कथा इथं समाप्त होते. उद्या ठीक 1 वाजता कथेला सुरुवात होईल. आजचे रात्रीचे कीर्तनकार हरिभक्तपरायण किशोर महाराज काळे यांचं कीर्तन होईल. कीर्तनाला बरोबर 8 वाजता हजर राहा. उद्याचे सगळे कार्यक्रम नियोजित वेळेमध्ये पार पडतील. उद्या आपल्या ग्रंथाची सांगता आहे. सांगतेला येत असताना उद्या ग्रंथेच्या सांगतेकरता असं म्हणतात, शास्त्र असं सांगतं, ज्याच्याकडून काहीतरी ऐकलं त्याला दक्षिणा देतात. दक्षिणा देतात. पण ते दानावरून असं ठरलेलं असतं, भूमिदान जर आपण केलं तर आपण कृपाळू दयाळू जन्माला येतो. काय ते कनकदाने कांती निर्मळू. जर आपण सोनं दान केलं तर पुढच्या जन्मात आपण कांती निर्मळू म्हणजे सुंदर जन्माला येतो. पुढच्या जन्मात कोणाकोणाला सुंदर जन्माला यायचं आहे त्यांना आजच विचार करून ठेवा.